डोळ्यांवर मोठा चष्मा, कपाळावर भडक दिसणारी टिकली, सुंदर डिझायनर साड्या, त्याहूनही सुंदर आणि महागड्या पर्सेस भाषणाला उभ्या राहिल्या की सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याची कला आणि तिखट प्रश्न विचारून सरकारला धारेवर धरण्यात अग्रेसर. आता या वर्णनावरून मी कोणाबद्दल बोलतेय याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. मी बोलतेय तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याबद्दल. एरवी संसदेतील आपल्या भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या महुआ मोइत्रा सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आल्या. त्यांच्यावरती कॅश फॉर क्वेरी हा आरोप करण्यात आलाय. म्हणजे काय तर संसदेत एखादा प्रश्न विचारण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून पैसे घेणं. तर या निमित्ताने जाणून घेऊयात की हे कॅश फॉर क्वेरी प्रकरण नेमकं असतं काय, महुआ मोइत्रा यांच्यावरती काय आरोप करण्यात आलेत, ते कोणी केलेत आणि या प्रकरणामुळे महुआ मोइत्रा यांची खासदारकी आता रद्द होऊ शकते का ते सुद्धा. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊयात की कॅश फॉर क्वेरी प्रकरण काय आहे आणि मोइत्रा यांच्यावरती नेमके काय आरोप करण्यात आले. संसदेत एखादा प्रश्न विचारण्यासाठी एखादा व्यक्ती किंवा संस्थेकडून पैसे घेतले तर ते कॅश फॉर क्वेरी असं समजलं जातं. सगळ्यात आधी हा वाद बाहेर आला तो सुप्रीम कोर्टाचे वकील आणि महुआ मोइत्रा यांचे कथित पार्टनर जय अनंत देहाद्रा यांनी निशिकांत दुबे आणि सीबीआयला लिहिलेल्या पत्रामुळे. देहाद्रा यांनी लिहिलेल्या पत्रात महुआ मोइत्रा यांच्यावरती पहिल्यांदा कॅश फॉर क्वेरीचे आरोप करण्यात आले होते. देहाद्रा यांनी याच पत्रात हिरानंदानी आणि मोइत्रा यांच्यातील संबंधाचा उल्लेख केलाय. मोइत्रा यांनी देहाद्रा यांचे सगळे आरोप फेटाळून लावले. देहाद्रा आणि मोइत्रा यांच्या दरम्यान त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या पालकत्वावरून भांडण चालू आहे. मोइत्रा यांनी या विरोधात पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केल्याची माहिती आहे. त्यानंतर देहाद्रा यांनी सीबीआय आणि खासदार निशिकांत दुबे यांना पत्र लिहून कॅश फॉर क्वेरी प्रकरणाची माहिती दिली आणि याच पत्राच्या आधारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा यांच्यावरती हा आरोप केलाय. मोइत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतीकडून पैसे घेतलेत असा दावा दुबे यांनी केलाय. याबाबत दुबे यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना 2 वेगवेगळी पत्र सुद्धा लिहिली आहेत. अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रामध्ये दुबे यांनी मोइत्रा यांच्या लोकसभेच्या लॉग इन साठीच्या आयपी ॲड्रेसची तपासणी करावी, मोइत्रा यांच्या लोकसभेच्या लॉग इन आयडी आणि पासवर्डचा वापर अन्य कोणीतरी करतंय का हे सुद्धा तपासावं अशी मागणी केली आहे. तर ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात दुबे यांनी महुआ मोइत्रा यांनी संसदेत विचारलेल्या 61 प्रश्नांपैकी सुमारे 50 प्रश्न हे एका विशिष्ट कंपनीचे व्यावसायिक हित लक्षात घेऊन विचारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी महुआ मोइत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. याशिवाय दर्शन हिरानंदानी यांनी 2019 ची निवडणूक लढवण्यासाठी मोइत्रा यांना तब्बल 75 लाख रुपये दिले होते. त्यासोबतच मोइत्रा यांना महागडे आयफोनही दिले. महुआ मोइत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजी सुद्धा केली असे अनेक दावे निशिकांत दुबे यांनी केले. या आरोपांची चौकशी होईपर्यंत मोइत्रा यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी सुद्धा दुबेंनी केली आहे. त्यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी संसदेच्या इथिक्स कमिटीला प्रतिज्ञापत्र देऊन निशिकांत दुबे यांनी केलेल्या अनेक आरोपांना दुजोरा दिलाय. महुआ मोइत्रा यांना राष्ट्रीय पातळीवर लवकर प्रसिद्धीच्या झोतात यायचं होतं. त्यासाठी त्यांनी मोदींवरती टीका करायला सुरुवात केली. मोदींना अडचणीत आणायचं असेल तर गौतम अदानी यांच्यावर टीका करणं हा एकमेव मार्ग आहे असं त्यांना वाटतं, असं हिरानंदानी यांनी समितीला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. मोइत्रा यांनी सरकारला लक्ष्य करण्यासाठी अदानी समूहावर प्रश्न तयार केले. हे प्रश्न तयार करण्यासाठी मी माहिती द्यावी म्हणून लोकसभेच्या खासदार या नात्याने त्यांनी मला त्यांचा ईमेल पाठवला होता. अदानी समूहाला लक्ष्य करण्यासाठी मी सहकार्य करत राहावं अशी विनंती त्यांनी मला केली होती. अदानी समूहाला लक्ष्य करता यावं यासाठी त्यांच्या मार्फत मी प्रश्न विचारावेत म्हणून त्यांनी मला त्यांचा संसदेचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड पाठवलेला असा दावा दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात केलेला आहे. या संदर्भातले सगळे आरोप मात्र महुआ मोइत्रा यांनी फेटाळून लावले. दर्शन हिरानंदानी यांच्या व्यवसायावर कारवाई करू अशी त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आलंय असा आरोप मोइत्रा यांनी केलाय. दर्शन हिरानंदानी हे माझे जवळचे मित्र आहेत आणि मी मुंबईला गेल्यावर त्यांच्याच गाडीमधून प्रवास करते हे त्यांनी कबूल केलंय. याशिवाय माझा लोकसभेचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड हा हिरानंदानी यांना दिला होता असं सुद्धा त्यांनी टीव्हीवर दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलंय. परंतु सगळेच खासदार आपल्या कर्मचाऱ्यांकडून किंवा आपल्या टीम मधील सदस्यांकडून प्रश्न तयार करून घेतात आणि ते अपलोड करतात. यामध्ये काहीच गैर नाहीये असं सुद्धा मोइत्रा यांनी म्हटलंय. याशिवाय लोकसभा अकाउंट मध्ये असं कुठलंही सिक्रेट नाहीये ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल. त्यामुळे हे सगळे आरोप हे राजकीय हेतूनेच प्रेरित होऊन माझ्यावर केले जात आहेत असा आरोप त्यांनी केलाय. यानंतर मोइत्रा यांचं लोकसभा अकाउंट हे दुबईतून 47 वेळा ऍक्सेस करण्यात आल्याचा आरोप हा भाजपने केलाय. पण या प्रकरणामुळे भाजपला आणि खास करून निशिकांत दुबे यांना
महुआ मोइत्रा यांना टार्गेट करण्याची चांगली संधी मिळाली आहे. परंतु भाजप असेल किंवा निशिकांत दुबे यांना महुआ मोइत्रा यांचा एवढा राग काय? तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि महुआ मोइत्रा यांच्यामध्ये संसदेत अनेक वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळाले. महुआ मोइत्रा यांनी खासदारकीच्या पहिल्याच भाषणात फॅसिझमचा उल्लेख करून भाजपवरती जोरदार टीका केली होती. संसदेच्या आपल्या प्रत्येक भाषणात त्या भाजपवरती जोरदारपणे हल्लाबोल करताना दिसतात. 2021 मध्ये महुआ मोइत्रा यांनी निशिकांत दुबे यांचा बिहारी गुंड असा उल्लेख केला होता. त्यानंतर संसदेत एकच गदारोळ झाला होता. 2021 मध्ये मोइत्रा यांनी भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरती सभागृहात टीका केल्यामुळे संविधानाच्या कलम 121 चं उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांना विशेष अधिकार भंगाची नोटीस बजावण्यात आली होती. निशिकांत दुबे यांनीच ही तक्रार केली होती. लोकसभेतही असंसदीय वर्तन केल्यामुळे आचारसमितीने त्यांना दोषी ठरवलं होतं. याशिवाय निशिकांत दुबे यांची डिग्री बोगस आहे असा आरोप करत त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी सुद्धा मोइत्रा यांनी केली होती. त्यामुळे सुद्धा दुबे यांचा मोइत्रा यांच्यावरती राग असू शकतो असं म्हणावं लागतं. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक प्रचार सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उल्लेख दीदी ओ दीदी असा केला होता. त्यानंतर मोइत्रा यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख रॉकेर छेले असा केला होता. रस्त्याच्या बाजूला बसलेले रिकाम टेकडे लोक असा याचा अर्थ होतो. बंगालमध्ये असे लोक प्रत्येक स्त्रीला ओ दीदी अशी हाक मारत असतात. हेच काम आपले पंतप्रधान करतायत अशी बोचरी टीका मोइत्रा यांनी केली होती. त्यामुळे सातत्याने भाजपवरती असलेला रोष यामुळेच भाजपचा सुद्धा मोइत्रा यांच्यावरती विशेष राग असल्याचं दिसतं. परंतु खरंच एखादा खासदार एखाद्या व्यवसायाला हानी पोहोचवण्याच्या हेतून प्रश्न विचारू शकतो का? आणि संसदेत प्रश्न विचारण्याची नक्की पद्धत काय? तर संसदेचं अधिवेशन सुरू असतं तेव्हा प्रत्येक खासदाराला दररोज लोकसभेत 5 तर राज्यसभेत 7 प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. परंतु हे प्रश्न लिखित किंवा ईमेल स्वरूपात 15 दिवस आधी दाखल करावे लागतात. नंतर या प्रश्नांनाही विषयानुसार त्यांची वर्गवारी केली जाते आणि लॉटरी पद्धतीने एकूण आलेल्या प्रश्नांमधील 20 प्रश्न संबंधित मंत्र्याने उत्तर देण्यासाठी निवडले जातात. या प्रश्नांना स्टार क्वेश्चन्स किंवा तारांकित प्रश्न असं म्हटलं जातं. या प्रश्नांचं उत्तर हे मंत्री महोदय देत असतात. हे उत्तर संसदीय कामकाजाच्या प्रश्न उत्तराच्या तासात दिलं जातं. हे सत्र 1 तासाचं असतं आणि त्यातल्या प्रत्येक उत्तरावर प्रतिप्रश्न विचारण्याचा अधिकार हा मूळ प्रश्नकर्ता असलेल्या खासदाराला असतो. त्यामुळे या 1 तासात जेमतेम 5 ते 6 प्रश्न मंत्र्यांच्या उत्तरासाठी निवडले जातात. अन्य प्रश्नांची उत्तरं ही लेखी स्वरूपात दिली जातात. पूर्वी या लेखी उत्तरांची फार चर्चा होत नव्हती. परंतु आता सोशल मीडिया आणि बातम्यांमधून नागरिकांपर्यंत ही उत्तरं पोहोचतात. मंत्र्याने उत्तर देण्यासाठी लोकसभेत दररोज 250 तर राज्यसभेत 175 प्रश्न निवडले जातात. परंतु आधी नमूद केल्याप्रमाणे मंत्री महोदय फक्त प्रत्यक्षात 6 ते 7 प्रश्नांनाच उत्तरं देऊ शकतात. या व्यवस्थेत लोकसभेचे 545 सदस्य दररोज किमान 2 किंवा कमाल 5 प्रश्न सादर करतात. असं गृहीत धरलं तर त्या सदनाच्या सचिवालयाकडे दररोज किमान 1090 किंवा 2725 प्रश्न जमा होत असतात. त्यामुळे खासदाराने एखादा प्रश्न उपस्थित केला आणि मंत्र्यांनी त्याला संसदेत उत्तर दिलं असं खूप कमी वेळा होतं. परंतु सोशल मीडियाच्या जमान्यात खासदारांना मिळालेली लेखी उत्तरं देखील बरीच व्हायरल होतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने किंवा त्यांच्या व्यवसायाला धक्का पोहोचवण्याच्या हेतूने एखाद्या खासदाराने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नक्की सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतं. आता या सगळ्या प्रकरणावरून संसदेच्या एथिक्स कमिटीने त्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र महुआ मोइत्रा या 2 नोव्हेंबरला हजर झाल्या, परंतु कमिटीच्या अध्यक्षांनी अत्यंत खासगी प्रश्न विचारल्याचा आरोप करत त्या तिथून निघून गेला. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होईल याबद्दल अनिश्चितता आहे. 2005 साली अशाच एका प्रकरणात तब्बल 11 खासदारांना आपलं सदस्यत्व गमावं लागलं होतं. त्यामुळे महुआ मोइत्रा यांना सुद्धा आपलं सदस्यत्व गमावावं लागेल असा दावा तक्रारदार निशिकांत दुबे यांनी केला. परंतु या संपूर्ण प्रकरणात महुआ मोइत्रा यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी नाहीये असं बोललं जातंय. याचं कारण म्हणजे टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे मनरेगा योजनेअंतर्गत केंद्राने निधी रोखून धरल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोइत्रा यांच्या पाठीशी उभं राहून या आंदोलनाचं महत्त्व कमी करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाहीये असं सांगितलं जातंय. परंतु ममता बॅनर्जी यांचं मला पूर्णपणे समर्थन असून त्या नेहमीच माझ्या पाठीशी असतात असा दावा मोइत्रा यांनी एका मुलाखतीत केला. त्यामुळे या सगळ्या संदर्भात पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बाकी कॅश फॉर क्वेरी प्रकरणाबाबत आणि महुआ मोइत्रा यांच्याबाबत जे काही आरोप झालेत त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.